आज आपण दात स्वच्छ करण्यासाठी उपचार पद्धत बघणार आहोत. दात आहे तर त्यांचा पिवळेपणा काढून टाकण्यासाठी, तसेच दाताची जी दुर्गंधी तोंडामध्ये जे दुर्गंधी आलेली असते तर ती दुर्गंधी काढून टाकण्यासाठी, तसेच दाताला कीड लागू नये यासाठी आपण एक घरगुती उपचार बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणामध्ये योग्य घटक घेतले आणि त्यांचं योग्य प्रक्रिया जर केली तर त्यापासून आपल्याला एक साधा सोपा असा उपाय आहे. तर त्याने आपले दात एक सुरक्षित तसेच चमकदार राहतात. तर यामध्ये आपण जे सहजासहजी आपल्याला उपलब्ध होणारे जे आहे घटक, तर यांचा आपण उपयोग करणार आहोत यामध्ये. तर चला आपण बघूयात की याच्यामध्ये जी एक प्रक्रिया आहे, काय काय लागतं घटक, ते यांची माहिती घेऊया. तर यामध्ये पहिला घटक जो आहे तर तो आपण बेकिंग सोडा जो आहे तर तो अर्धा चमचा घ्यायचा. तर आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लिंबाचा रस. आता लिंबाचा रस 1 ते 2 चमचा घ्यायचा. आणि याची प्रक्रिया जी आहे तर ही प्रक्रिया अशी आहे की याच्यामध्ये आपण जो अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे तो आणि 1 ते 2 चमचा लिंबाचा रस, तर या दोन्हींची मिश्रण तयार करायचं आणि त्यापासून आपल्याला एक पेस्ट तयार होते. आता ती पेस्ट आपण टूथब्रशच्या साहाय्याने तर दात घासण्याच्या ब्रशने आपण ते पेस्ट आपण तोंडामध्ये आपले संपूर्ण दात जे आहे तर हे आतून बाहेरून दात चांगले घासून घ्यायचे. अशी प्रक्रिया जी सर्वसाधारणपणे आहे. तर ही प्रक्रिया जी आहे ते आपण 5 ते 10 मिनटं करायची. तर 5 ते 10 मिनटं आपण चांगले दात आतून बाहेरून घासून घ्यायचे त्या पेस्टच्या साहाय्याने आणि ते 2 ते 3 मिनटं तसंच ठेवायचं गुळण्या आतमध्ये. त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामुळे ते पूर्णपणे जे आहे मिश्रण तोंडामधलं तर ते दातांचं पूर्णपणे जे आहे ते जंतूंपासून वगैरे ते पूर्णपणे संरक्षण करतं. आणि 2 ते 3 मिनटानंतर मग ठेवलं की आपण ते स्वच्छ पाण्याने आपण पूर्णपणे गुळण्याच्या माध्यमातून आपण ते स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने ही प्रक्रिया जर जी आहे 1 ते 2 वेळेस जर केली तर आपले दात जे आहे तर त्याचा पिवळेपणा आणि तो निघून जातो व आपले दात जे आहे तर पांढरे शुभ्र असे मोत्यासारखे चमकदार दिसतात. तसेच तोंडाची जी दुर्गंधी आहे तर ती देखील निघून जाते. आणि त्याच पद्धतीने आपलं जे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपण दाताला कीड लागणे वगैरे असे म्हणतो. तर हे कीड लागणे वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किडा नसतो. तर तिथे आपण जे काही गोड पदार्थ खाल्ल्यामुळे जे एक थर तयार होतो गोड पदार्थामुळे, आणि ते थर काय होतं की त्याचे दाताचा काळेपणा येतो. ते काळेपणा आल्यामुळं ते काय होतं की जागा आहे तर एवढी निकमी होते दाताची. तर ते जागा निकमी झाल्यामुळे तिथे काळपटपणा होतो आणि ते काळेपणा आल्यामुळे तो दात जे आहे ते तिथं पोकळी तयार होते. आता ती काळे पोकळी ते आहे तर ते गोड पदार्थ खाल्ल्यामुळे होते आणि ते काळं वगैरे जे आहे दात पडतो आणि त्याच्यामुळे काय ते आपण त्याला सर्वसाधारण म्हणतो की दाताला कीड लागणे. तर यामध्ये हा उपचार केल्यामुळे तर आपल्या दात जे आहे तर याला कुठल्याही प्रकारची कीड लागत वगैरे नाही आणि आपले दात आहे तर एकदम मजबूत असतात आणि स्वच्छ शुभ्र असे मोत्यासारखे चमकदार दिसतात आणि आपलं एकदम तोंडातील जे आहे ते दुर्गंध पूर्णपणे निघून जातात. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती.